पुढच्या घडामोडीकडे राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता एसआरएचा बाप समजतो असं महेश लांडगे यांनी म्हटलंय। भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असं म्हणत लांडगेंनी फडणवीसांकडे तक्रार केली आहे। तर काळजी करू नका, इथं कायद्याचं राज्य चालेल, धमकीचं नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। जी कारवाई करायची ती 16 जानेवारी नंतर करू असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। लोक एसआरच्या स्कीम करतात आणि त्या एसआरमध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही, अमुक देणार नाही, तमुक देणार नाही, आम्हाला मतदान नाही केलं तर। आणि इथला एक आहे या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता, त्याला लय थोडस हे आहे की मी एसआरएचा बाप आहे। साहेब हा एसआरएचा स्वतःला बाप समजतो ना, याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल। आमचे महेश दादा म्हणाले कोणीतरी एसआरए मध्ये धमक्या देत आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना धमक्या देण्याची हिंमत कोणाची होते? काळजी करू नका, कोणी जर धमकी देत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला आमचे पोलीस सक्षम आहेत। मुख्यमंत्री म्हणून मीच अध्यक्ष आहे, त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मग जनतेच्या हिताकरता 16 तारखेनंतर काय कारवाई करायची ते आपण निश्चितपणे ठरवू। तर महेश लांडगेंच्या वक्तव्याचा अजित पवारांच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आलाय। ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावरच टीका केली असं विलास लांडे यांनी म्हटलंय। तर सत्तेत असल्यानं महेश लांडगे यांना अहंकार आल्याचं अजित गव्हाणे यांनी म्हटलंय। मी तुम्हाला संधी दिली, ज्यांनी पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा करून दिला, त्यांच्याविषयी एकेरी बोलणं हे कितपत योग्य आहे हे या शहरातल्या नागरिकांना पटलेलं नाही। मी अजितदादांना मी त्यावेळेस सांगितलं होतं, म्हणजे असं नव्हतं काय की तुम्ही समोर बोलवा। अजितदादा सुद्धा कधी कधी चुकलेले आहेत ना, मी मान्य करतो ना। ज्या व्यासपीठावरून तुम्ही बोलले ना त्या व्यासपीठाची पायाभरणी कोणी केली सांगा ना। मग त्या व्यासपीठावरून बोलताना सुद्धा आपण आपलं स्वतःचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे की या नेत्यांच्या बाबतीत असं एकेरी बोलणं हे या शहरातल्या नागरिकांना पटलेलं नाही। त्या नेत्याने आपल्याला घडवलंय आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने आपण बोलणं हे खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही आणि लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल प्रचंड नाराजी आज दिसते। अजितदादा म्हणले की ते चिल्लर समजतो मला, खरंच महेश लांडगे चिल्लर समजतात अजितदादा असेल किंवा राष्ट्रवादीला? ते काय मुळात मला जे वाटतं की सत्तेमुळं त्यांना थोडंसं अहंकार झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यातनं ते